कहीं जीता है? हाँ ये जीता है। तुम्हारा पत्ता रंग कोनी, तुम्हारा काई कोनी। काई बोल गया अपन? हाथी वेतानी जमीने फुकलो, ऊँट वेतानी आकाशे में देख लो, वो तो हाराना खावा रे हारी ईसा महाराज 40 वर्ष मानी दो गणेश महाराज भजनाच्या सुरांत रंगलेला तांडा, टाळ मृदंगाच्या नादात हरवलेली माणसं आणि समाज प्रबोधनाचे विचार मांडत भक्तीमध्ये तल्लीन झालेले रामधन महाराज. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरुमगाव तांडा येथे सुरू असलेला हा धार्मिक कार्यक्रम काही क्षणांतच दुःखाच्या सागरात बदलला. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. बंजारा समाजाचे प्रबोधनकार रामधन महाराज भजन सादर करत होते. उपस्थित भाविक त्यांच्या प्रत्येक शब्दात हरवून गेले होते. उन्हाचा त्रास होत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना झाडाच्या सावलीत बसून भजन करण्याची विनंती केली. महाराजांनीही शांतपणे भजन सुरू ठेवले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. भजन सुरू असतानाच त्यांनी एकदा पाण्याची बाटली उचलून पाणी प्यायलं. कदाचित त्याच वेळी त्यांना अस्वस्थ वाटत असावं. तरीही त्यांनी भक्तीचा स्वर थांबू दिला नाही. काही क्षणांनी एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि प्रथेनुसार त्यांच्या हातात पैसे ठेवले. महाराज त्या व्यक्तीचं नाव घेणार इतक्यात अचानक त्यांचा तोल गेला आणि ते जागेवरच कोसळले. क्षणभरासाठी संपूर्ण परिसर स्तब्ध झाला. भजनाचे स्वर थांबले. लोकांच्या डोळ्यांसमोर घडलेला हा प्रसंग कुणालाच विश्वास बसणार नव्हता. उपस्थितांनी तातडीनं त्यांना रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. देवाचं नाव घेत घेत समाजाला प्रबोधनाचा संदेश देत असतानाच रामधन महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.